हाय, हॅलो, नमस्कार. मी पल्लवी, मी देवांशची आई या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते. आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करते. तर कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ, हीच महाराजांच्याने प्रार्थना करूयात आणि आजच्या आपल्या नवीन ब्लॉगची सुरुवात करूयात. तर चला आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात करूयात. तर काही दिवसांपूर्वी काय झालं माहितीये, मी टोमॅटोचे बीज जे होते ते रोवत घातले होते, म्हणजे मातीमध्ये रुजत घातले होते आणि ते छानपैकी रुजल्याच्या नंतर असं मस्त नाजूक नाजूक त्याची रोपं आली. पण उंदीर मामांना काही ती रोपं बघवेनात. उंदीर मामा त्याच्यावर उड्या मारत होते, त्यांना खात होते, त्यांची सगळी वाट लावत होते. म्हणून मग मी म्हटलं की छोटी छोटी रोपं आहेत ती बघूया अशा पद्धतीने लावून, आली तर आली, नाही आली तर नाही आली. काय करणार ना आता, उंदीर मामांना बघवतच नाहीये. असा राग येतोय ना त्यांचा, पण मी काही करूही शकत नाही. ही काही दिवसांपूर्वीची व्हिडिओ आहे, की श्रेयांश आला होता घरी आणि तो त्याच्या काकाबरोबर खेळत होता आणि तो व्यायाम करत होता. बघा किती गुणी बाळ आहे, व्यायाम करतोय. देवांश बरोबर, त्याच्या बाबांबरोबर मस्त छान व्यायाम करत होता तो. तर इथे बघा माझी जी सकाळची कामं असतात ती सुरू होती, म्हणजेच की टिफिनची भांडी असतात किंवा नाश्त्याची भांडी असतात, ती मग पटापट पटापट घासून घेते. सगळ्यात आधी भांडी घासते, जेणेकरून कसं होतं माहितीये, मग बाकीची कामं करायला सुद्धा हुरूप येतो. कारण की ओटा जर असा पसारा असेल किंवा ओठ्यावरती जर राडा असेल ना, तर कोणत्याच मला नाही मला असं वाटतं की कोणत्याच बाईला आपला ओठा असा घाणेरडा आवडत नसेल. कारण की कसं असतं ना, ओठा जर घाणेरडा असेल ना, तर आपल्याला तिथे जायची इच्छा सुद्धा होत नाही आणि सगळ्यात जास्त वेळ आपला किचनमध्येच जातो बायकांचा. त्याच्यामुळे ओटा हा क्लीन असणं गरजेचंच असतं. म्हणून ओटा अशा पद्धतीने क्लीन करून घ्यायचा पहिला, मग बाकीची सगळी कामं करायची. माझं तरी हेच रुटीन असतं, की पहिला ओटा क्लीन करायचा, भांडी घासून घ्यायची, ओटा क्लीन करायचा, जे काही उरलं सुरलेलं अन्न असेल ते दुसऱ्या साईडला टोपामध्ये किंवा बाउलमध्ये काढून ठेवायचं आणि मग ते सुद्धा छान सगळं भांडी घासून घ्यायची आणि सगळं राडा असा साईडला करून टाकायचा, एकदम क्लीनच करून टाकायचा. अगदी काही दिसलंच नाही पाहिजे ओठ्यावरती. फक्त आपला गॅस आणि जी काही भांडी आहेत आपली, म्हणजे जेवणाची डाळ, भात, भाजी असं जे काही असेल ते फक्त राहिलं पाहिजे आणि चकाचक घासलेलं भांड्यांचा ट्रे. असं ओठा बघायला मला खूप जास्त आवडतो. आणि त्यात काय होतं माहितीये, माझं रेंटचं घर असल्यामुळं मला ना ज्या काही बदल करायचे आहे, जे काही चेंजेस करायचे किचनमध्ये, ते मला नाही करता येत हो सहजासहजी. म्हणजे जे आहे तसंच मला चालवावं लागतं. माझी खूप सारी स्वप्न आहेत माझ्या किचनबद्दल, पण ती कधी पूर्ण होतील हे स्वामी महाराजांनाच माहिती. रेंटचं घर असल्यामुळं मला जेवढं जमेल, जेवढं शक्य होईल तेवढं मी त्याला व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. रेंटचं घर आहे म्हणून त्याला घाण करायचा, पसारा करायचा असं नाही. ते स्वच्छच राहिलं पाहिजे. मी आधीसुद्धा 2 घरांमध्ये रेंटने राहिले. तर ते रूम मालकसुद्धा बोलले, की "घर तुम्ही खूप छान ठेवता, मस्त ठेवता." कारण की मला ना असं आवडतच नाही, की रेंटचं घर आहे म्हणून आपण कसं पण काही-काही जणांचा समज असतो, की कशाला भाड्याचं घर आहे ना, म्हणून मग ते बाथरूमच्या स्टाईल असतात त्या, परत किचनच्या स्टाईल असतात त्या. मग ते लोकं ना जास्त घासत नाही. फक्त ओटा पुसून घेतात. मी बघितलंय म्हणून मी सांगते. असं नाही, की मी काहीही बोलते. तर असं करतात. तर असं नका करू. तुम्ही जोपर्यंत राहताय ना, तोपर्यंत ती वास्तू तुमची आहे. भलेही तुम्ही काही चेंज नाही करू शकत त्या वास्तूमध्ये, पण निदान तुम्ही राहताय ना तिथे, तर तुम्ही तिथे ती स्वच्छ जागा तर ठेवू शकता. जे त्यांचं आहे तेच तुम्ही स्वच्छ ठेवा, चकाचक ठेवा. तुम्ही काही चेंज नाही करू शकत, तर ठीक आहे ना, नका करू. आणि कसं करणार आपण, रेंटचं घर आहे, त्याला परमिशन लागते किंवा काय. आपण थोड्या गोष्टी जरी करायचं झालं, तरी पण परमिशन घेतो आणि मी तरी घेते परमिशन. मला जर काही करायचं असेल तर आणि मी करते तसं. असं नाही, की आपलं घर नाहीये म्हणून आपण काही करायचंच नाही. करायचं, व्यवस्थित ठेवायचं घर त्यांचं, की त्यांना सुद्धा विश्वास वाटला पाहिजे, की आमचं घर आम्ही एका चांगल्या माणसाच्या हातात दिलंय किंवा ताब्यात दिलंय, की ते व्यवस्थित, स्वच्छ, टापटीप ठेवतायत, असं त्यांना वाटलं पाहिजे. तर बघा माझा सुद्धा हाच विचार असतो. फक्त कसं आहे ना, घर मी क्लीनच ठेवते, स्वच्छ ठेवते. पण कसं आहे ना, मला काही चेंज नाही करता येत ना. जर माझं हक्काचं घर असेल ना, तर मला जसं हवं तसं मी ठेवू शकते. एवढीच खंत मला वाटतं. म्हणजे कसं, मला जी काही कामं करून घ्यायची असतील, ती मी घेऊ शकते माझ्या स्वतःच्या घरात, एवढंच वाटतं. बाकी काही नाही. बाकी रेंटचं घर आहे म्हणून काही स्वच्छ ठेवायचं नाही, टापटीप ठेवायचं नाही, असं काही नाहीये. फक्त मला जी कामं करायची आहेत ना, मला जसं माझं किचन हवंय तसं मला करता येत नाही. म्हणजे त्याची कामं करून घेता येत नाही. ह्यात जराशी खंत वाटते. तर ते स्वतःचं घर होईल तेव्हा मी नक्कीच करून घेईल. कधी होईल मला नाही माहिती. स्वामी महाराज कधी देणार आहेत मला नाही माहिती. आत्ता देणार आहेत, नंतर देणार आहेत का म्हातारपणी देणार आहेत, काय माहिती. कधी द्यायचंय तेव्हा देतील स्वामी. जाऊ दे, स्वामींवर सगळं सोडवून द्यायचं आणि मोकळं व्हायचं. तर इथे बघा सगळी माझी कामं झाली होती आणि ओटा असा छान क्लीन करून ठेवला होता मी. तर तुम्हाला ओटा माझा आवडेल की नाही मला माहिती नाही. पण मला माझा ओठा आवडतो. कसाही असलं तरी पण किचन सगळ्याच लेडीजला आपलं आपल्या आवडतं.
तर मला माझा ओठा आवडतोच. असं छान मॉडेल किचन वगैरे नाही आहे आमचं. सिंपल किचन आहे, पण छान सुंदर मस्त दिसतं मला. म्हणजे क्लीन केल्याच्या नंतर कोणतीही जागा स्वच्छ असेल, तर कोणतीही जागा छान सुंदर दिसतेच दिसते आणि तेच हे उदाहरण आहे. तर बघू शकताय. माझ्याकडे ना नॅपकिनसुद्धा आहेत, पण मी नॅपकिन यूज करत नाही. मला हे जे मॅक्सीचे कपडे असतात ना, जुन्या मॅक्सीचे कपडे, ते मी फाडून अशा पद्धतीने यूज करते, जेणेकरून ते सुती असतात ना, मग ते छानपैकी त्यांनी ओठा पुसला जातो. आणि मग भांडी घासून झाल्याच्या नंतर सगळ्यात मेन काम असतं ते म्हणजे लादी पुसण्याचं असतं. म्हणजे डस्टिंग करणं, लादी पुसणं. आता डस्टिंग आधी करून घेते, सगळं झाडून पुसून घेते व्यवस्थित आणि मग नंतर मी लादी पुसते. आणि डस्टिंग वगैरे व्यवस्थित केली, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या, त्याच्यानंतर जर आपण लादी पुसली ना, तर ती लादीसुद्धा क्लीन दिसते, चकाचक दिसते आणि मेन म्हणजे घर बघताना सुद्धा खूप छान वाटतं. मी तुम्हाला पुढे दाखवतेच आहे. आता बेडरूम सेट करताना सॉरी, मला तुम्हाला दाखवता नाही आलेलं आहे. तर मी ते तुम्हाला पुढे दाखवते. फक्त सेट करून झाल्याच्या नंतर म्हणजे चादर वगैरे लावून झाल्याच्या नंतर मी मी तुम्हाला दाखवते. तर बघा लादी वगैरे सुद्धा पुसून घेतली. आता बघा बेडरूम अशा पद्धतीनं सेट करते मी. बेडरूम म्हणजे कसं ही जी अंथरुणं दिसत आहे तुम्हाला, तर ही बाहेर दिसत आहे. त्याचं कारण काय आहे माहिती आहे? दुपारी देवांश झोपतो ना, मग तेव्हा त्याला ब्लँकेट लागतं कंपल्सरी. म्हणून मग ते ब्लँकेट मी बाहेरच ठेवते. आणि कसं आहे ना, कूलर पण देवांशला लागतो. त्याच्यामुळे आत्ता तुम्ही बोलाल, की "आत्ता कूलर लागतो?" तर कूलर लागतो. फक्त जे त्याचं पंप जे असतं ना, म्हणजेच पाण्याची जी साईड असते ना, ती आम्ही बंद करून ठेवतो. ती आम्ही चालू करत नाही. नुसता फॅन चालू असतो. असं त्याला लागतो कूलर, म्हणजे की त्याला कूलरशिवाय झोपच लागत नाही, असं काहीच आहे. त्याला नको सांगितलं तरी तो ऐकतच नाही. आणि त्यालाच खायचे होते दहीवडे, म्हणून मग दहीवडे केले, तर फक्त तळतानाच दाखवते, कारण की मला पुढची व्हिडिओ करायला भेटलीच नाही. आणि मी स्वतःच विसरून गेले ते व्हिडिओ करायला. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? आजचा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, छान राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. बाय बाय. आणि व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. आणि बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजेच कसं, ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन, त्या वेळेस त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. बाय बाय.